थरार नावाची सिरियल होती. तर तिथं म्हटलं सर काम पाहिजे वगैरे, तर मला ये उद्या 9 वाजता. मी आपलं 9 वाजता पोहोचलो तिकडे. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 2 लंच ब्रेक झाला. म्हटलं ते आपलं आहे थांब सांगतो. दुपार संध्याकाळीचा नाश्ताचा ब्रेक झाला. म्हटलं सर हां आता होणार आहे, आता या चला. तसा एक हॉल होता. त्या हॉलमध्ये पार्टीच सीन होते काहीतरी. आम्हाला म्हटलं उभे राहायचं. तर आम्हाला मग नंतर कळलं की आम्हाला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून बोलवलं होतं. अच्छा. पण मी तिकडे उभा होतो प्रेमाने. मग त्या दोघांचा सीन चालू होता, कडक काहीतरी भांडणं हे ते वगैरे असं. आणि मी पुष्कर श्रोत्री होता त्या एका सीनमध्ये. आणि पुष्करचा मोबाईल खाली पडतो. त्यावेळेस मोबाईल म्हणजे फार मोठी गोष्ट होती. ते मोटरोलाचे वगैरे मोबाईल मिळायचे जाडे. पण त्यांनी तो सीन कट नाही केला, चालू ठेवला. म्हणजे तो माणूस निघून गेला. नंतर मी होतो तर असं मी एवढा असं पार्टीत, तर मी आपलं तो गेलो तिकडे. एक्सक्यूज मी सर, युअर मोबाईल प्लीज टेक इट, ऑल ओके, नो प्रॉब्लेम असं म्हणून केलं. मग सगळेजण हसले. तुला हा कोण आहे, मध्येच कसं काय आला? डिरेक्टर म्हणले कट हा कोण आहे? तर म्हटलं नाही सर असं, तू आला कसं काय? तर म्हटलं नाही मला असं वाटलं. म्हटलं सर असं होतं ना पार्टीत बेवडे, म्हटलं काही म्हणजे त्यांना काही माहीत नसते स्टोरीचं, तसं मला काही माहीत नाही म्हटलं स्टोरीत काय घडलं, फक्त मी मोबाईल उचलून दिला आहे. तर ते हसले खूप. तर म्हटलं आता एक काम कर, आता हा सीन परत करावा लागणार आपल्याला. मी म्हटलं सॉरी सर माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं. तर म्हणलं तसं नाही, आम्हाला माहीत नव्हतं तू बोलणार नाही, तुला माईक लावला असता, आता मी माईक लावतो, परत एवढंच बोल. अरे वा. आणि मग त्यांनी मला परत त्यांच्या दुसऱ्या ते एपिसोड एक सिरियल होती ती, तर त्यांनी दुसऱ्या एपिसोडमध्ये मला नंतर 4-5 एपिसोडमध्ये मेन रोल दिला. अरे वा. मग हळूहळू काम भेटत गेलंय असं. व्हेरी गुड.